जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी भर उन्हात हाल अपेष्टा सहन करताना दिसत आहे. पहाटे 5 वाजल्यापासून खेड्यापाड्यातून ट्रॅक्टर व ट्रक व अन्य वाहनांमधून शेतकरी बाजार समितीकडे येत असून वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. भर उन्हात जेवण पाण्याची पर्वा न करता शेतकरी तासनतास तब्बल 12-12 तास लिलावाच्या प्रतीक्षेत उभा राहत आहे. त्यामुळे शारीरिक थकवा, प्रकृती बिघडण्याचा धोका तसेच डिझेल खर्च, वाहनांचा मेंटेनन्स आणि मजुरी यांचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून काही ठोस मागण्या पुढे येत आहेत. व्यापाऱ्यांनी मक्याचा लिलाव सकाळी लवकर सुरू करावा, वाहनांना टोकन पद्धतीने प्रवेश देऊन शिस्तबद्ध व्यवस्था करावी, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैशांचे चलन तात्काळ रोखीने द्यावे, वाहन ज्या ठिकाणी उभे आहे त्याच ठिकाणी प्रत्येक वाहनाचा लिलाव करावा, बाजार समितीने व्यापाऱ्यांना मका सुकवण्यासाठी पर्यायी जागा व व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या सर्व मागण्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचतील तसेच बाजार समितीतील गर्दी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच चाळीसगाव तालुक्याचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण आणि बाजार समितीचे संचालक मंडळ यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा अशी शेतकऱ्यांकडून जोरदार मागणी होत आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला भर उन्हात रस्त्यावर तासनतास थांबण्याची वेळ येत असेल तर ही परिस्थिती चिंताजनक असून संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. 8 वाजता जर लिलावाची पद्धत सुरू केली तर माझा शेतकरी उन्हातान्हाच्या काहिलीमध्ये याची अंगाची काहिली होणार नाही. म्हणून व्यापाऱ्यांनी 8 वाजेपासून लिलाव चालू केला म्हणजे 3 तासाचा फरक पडतो. आणि जो 200-300 वाहनही तर येत असतील, हे वाहन त्वरित गतीने बाहेर लिलावून बाहेर पडतील. परंतु 10:30ला इथं व्यापारी येतो, 11 वाजता तो लिलाव पुकारतो. अशा पद्धतीने या 300 लोकांची वेठीस धरणं हे अयोग्य वाटतं. म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण असतील, इथल्या सामाजिक संघटना, माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार या नात्याने मी बाजार समितीला, व्यापाऱ्यांना, पुन्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना माझी विनंती करतो की या लिलाव पद्धत थोडी लवकर मक्याची सुरू करा आणि टोकन पद्धत सुरू करा. मध्ये कोणी येणार नाही. या शेतकऱ्यांची जे आता डिझेल पेट्रोलचं आहे, मिनिटांना एक वाहन पुढे जातं. हा 12 घंट्यामध्ये याचं पेट्रोल, डिझेल आणि मानसिकता खचते. म्हणून हा व्यापार हे लवकरात लवकर करावी अशी मी या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि एक आपण सर्व मिळून शेतकरी बांधवांनी एक घोषणा देऊया, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. तुमची मागणी. समाधान कैलास पाटील, गाव भांबरे. शेतकऱ्यांची आणि ट्रॅक्टरवाल्या ड्रायव्हरांची एकच मागणी की 4 वाजेपासून ते इथं मार्केटला हजर होता आणि व्यापारी जी संघटना आहे ती 11 वाजेपासून निलावाला चालू करते. त्यांचा विषय काय, त्यांचे पहिले जो निलाव होत होता तर तेव्हा शेतकरी 10 वाजता 11 वाजता येत होते, 12 वाजेपर्यंत निलाव चालू करत होते. आता 4 वाजता येतात आणि व्यापारी वर्ग 11 वाजेपासून निलाव चालू करतो. तोपर्यंत ना 4 वाजेपासून जोपर्यंत 500 ते 800 ट्रॅक्टर बाहेर रोडावरती उभं होता. इथं ट्रॅक्टर निघायला जागा राहत नाही, काही नाही. इथं भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होते. तर आमचं एकच मागणी आहे ट्रॅक्टरवाल्यांची, काही शेतकऱ्यांची, की तुम्ही 11 वाजेचं निलाव न चालू करता 8 वाजेपर्यंत चालू करा. गर्दी बी होणार नाही, काहीच नाही. एवढीच आमची मागणी. शांताराम लक्ष्मण बोलतोय. एक एकर शेतीला मी 1800-2000 रुपये नागटी वगैरे टिलर रोटर मारून माझे 25-30 हजार रुपये खर्च झाले. कापणी वगैरे, खुडणी 8000, मका काढणे वगैरे, आणि भाव 1700 प्रमाणे जातो आहे. 1 रुपया पण माझ्या खिशात पैसे विकून सुद्धा 1 रुपया पण राहत नाही. तर ही शेती करून त्यापेक्षा पडीत राहू दिली पाहिजे, कारण शेतकऱ्याला भाव मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, मी दीपक भाऊ शेटे कर्जवरून बोलतोय, शेतकरी बोलतोय. मी सकाळी 4 वाजेपासून या मार्केटला आलेलो आहे. इथं कोणत्याही पद्धतीचं नियोजन नाही आहे अजून. पण आता 9:30-10 वाजता तरी अजून निलावाचा कोणताही तपास नाही. इथं पूर्ण शेतकरी सकाळी 4 वाजेपासून इथं गर्दी करत आहे. आणि ट्रॅक्टरांची तिथे एवढी भयानक लाईन आहे, असं वाटतं ते ट्रॅक्टर इथं सोडून संग घरी निघून जावा आणि संध्याकाळी 8 वाजता यावं. असं निलावची पद्धत इथं. 200 रुपयाचं डिझेल लागायचं ठिकाणी 700 रुपयाचं डिझेल लागू राहिलं. त्या ट्रॅक्टरवाल्याला काय भाड्याचं काय पुरवडतं? घरच्या भाकरी उघडल्यावर खायचं तरी सर्व शेतकरी मिळून सर्वांना मिळून विनंती करतो की लवकर याचा काहीतरी नियम लावा बुवा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सकाळपासून 3 वाजेपर्यंत आलोय. इथं आम्हाला चहा पाण्याचं किंवा जेवणाचं काही व्यवस्था नाही. बाईने बी घरून डबा दिला नाही आणि परत आम्हाला टाइम उन्हात आणत बसावं लागू राहिलं. आणि टोकन पद्धत चालू पाहिजे आम्हाला रजिस्टर प्रमाणे.